अविनाश. तर रायफल बैलाचे मालक गणेश पाटील, समीर पाटील. जर कॅच कोणी पकडली गुप्ता शेठ 200 रुपये आयवा कॅचला. क्या बात आहे. पोरांना प्रत्येक आपल्या खेळाडूंना माफ करा, तर जी फिल्डिंग करते आमची टीम त्या सगळ्या खेळाडूंसाठी रायफल बैलाचे मालक गणेश पाटील, समीर पाटील, त्याचबरोबर सज्जन पाटील याचकडून 200 रुपये. रायफल आपला जबरदस्त धावतो, वेगावरती स्वार होऊन धावतो. अनेक अड्ड्यांमध्ये आपण त्याची अनुभूती घेतलेली आहे आणि त्या बैलाचे मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. गणेश पाटील, सज्जन पाटील, त्याचबरोबर गुप्ता पाटील. स्वागत आहे या सगळ्यांचंच. वळूया मॅचच्या दिशेने. पहिले षटक घेऊन येतोय बॉलिंग मार्कवर रोशन हजारे. सलामीला आपण बघतात अविनाश आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला निखिल. पहिलाच बॉल स्ट्राईकला निखिल आहे. बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी तयार. टाळ्यांच्या गजरात पहिल्या चेंडूचं करूया स्वागत. ओहो वेगवान चेंडू. यावेळेस मात्र संपर्क नाही झाला. प्रचंड वेग पहिल्याच बॉलवरती आपण बघतायत. बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी आहे रोशन. बघूया रोशन पहिलं षटक हाताळतोय. पहिलाच बॉल डॉट येतोय. अत्यंत चांगली खेळपट्टी आणि सुंदर पद्धतीने तयार केलेली ही आउटफील्ड. प्रवीणजी काटे मॅन फ्रॉम नागझरी यांचं आगमन झालंय. विनंती करून या मंचावरती स्वागत आहे. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने गेला. पहिली धाव येते कुंभारली संघासाठी. फलंदाज निखिलच्या बॅटमधून. मागचा चेंडू संपर्क झाला नव्हता. यानंतर मात्र आपण बघितलं की लॉंग ऑफला लॉफ्टेड ड्राईव्ह बघायला मिळाला. स्वागत आहे प्रेक्षकांचं यूट्यूबच्या माध्यमातून. ग्रामीण टेनिस क्रिकेटवरती जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेले त्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. बॉलिंग मार्कवर रोशन पुन्हा एकदा. स्ट्राईकला प्रथमच येतोय अविनाश. सिंगलने अकाउंट ओपन झालंय निखिल आणि संघाचं. हो हो यावेळेस मात्र काय जबरदस्त वेग बघा. यष्टांच्या मागे समीर पाटील, एक लेजंड क्रिकेटर. भरपूर वर्ष ज्याने खरं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एक अधिराज्य गाजवलं. अनेक आठवणी VRCच्या आमच्या मनामध्ये आहेत. या संघाने एक काळ आपल्या नावाचा एक दबदबा निर्माण केला होता. समीर मात्र आता या तरुण खेळाडूंना घेऊन, नवीन खेळाडूंना घेऊन एक पुन्हा त्या नावाचा एक ठसा उमटवण्याचा प्रयत्न करतोय. यशांच्या मागे समीर. मागचा चेंडू थोडासा गॅदर करताना चूक झाली पण चेंडू थांबवला आहे त्यांनी. हो यावेळेस मात्र रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी आपण बघतायत. आणि निखिल एक वेगवान चेंडू. रोशन मात्र वेगावरती स्वार होतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय केवळ एक धाव आहे. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती. विद्युत प्रकाश ज्योतिर्लिंग स्पर्धा, नाईट क्रिकेट स्पर्धा आपण बघताय. अनेक ठिकाणी नाईट स्पर्धा सुरू आहेत पण ही देखील स्पर्धा सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी आहे. हो हा देखील फार वेगवान आहे. आणखीन एक डॉट बॉल येतोय. डॉट चेंडू आपण जर बघितले या ओव्हरमध्ये तब्बल डॉट चेंडू 4, केवळ एक सिंगल आहे आणि फलंदाजांना अक्षरशः थांबवून ठेवलं आहे. वेगाबरोबर ॲक्युरेसी असेल, परफेक्शन असेल, टप्पा असेल, अचूकता असेल तर मग यश मिळणारच. फलंदाज मात्र त्या ठिकाणी एकदम हतबल आहेत. बघूया पुढचा चेंडू, अखेरचा चेंडू यावरचा. हो आणखीन एक काय घडतंय. जणू काय पायामध्ये बेड्या ठोकल्यात की काय. कुठल्याही प्रकारे चेंडू मिडल करू दिला नाही. मोठे फटके तर दूरची गोष्ट पण चेंडू मिडलही करू दिला नाही. 5 चेंडू डॉट आणि 5ही चेंडू आपण बघितले तर यष्टांच्या मागे आल्यात. केवळ एक धाव आलेली आहे. पहिले षटक संपल्यानंतर कुंभारली संघाची धावसंख्या आपण बघतायत. आजच्या रजनीतील ही पहिली मॅच. विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये आदरणीय किरणजी पाटील KP आमच्यासोबत आहेत. दादांच्या वतीने 1000 रुपये विकेट हॅट्रिकला देण्यात येतील. जे आमचे ग्रामपंचायत सदस्य राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय आहेत आणि राजकीय क्षेत्र सक्रिय असतानाही सामाजिक कार्य त्यांचंही अत्यंत चांगलं आहे. क्रिकेटवरती नितांत प्रेम या व्यक्तिमत्वाची. आणि आपण बघितलं तर आता आपल्या या संघासाठी विकेट हॅट्रिकला 1000 रुपये. त्याचबरोबर कुणी झेल पकडला
तर रायफल बैलाचे मालक गुप्ता पाटील, त्याचबरोबर सज्जन पाटील सगळेजण. तर आमचे गुप्ता पाटील समीर पाटील यांचे बंधुराज आहे. बॉलिंग मार्कवर गणेश. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक गणेश लॉंग रनअपने येतोय. मागचं षटक अत्यंत चांगलं राहिलं रोशनचं. हो, हा चेंडू देखील यष्टांच्या मागे. आणखीन एक डॉट बॉल येतोय. जवळजवळ 6 चेंडू डॉट गेलेले आहेत, म्हणजेच एक षटक आतापर्यंत वाया गेला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रयत्न करतायत त्या ठिकाणी, आपण बघतात बॅट तर फिरवतात पण चेंडूच्या रेषेमध्ये ती बॅट येत नाहीये. यावेळेस उडवलाय, पाठवलाय लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डर येत आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी रोशन होते. त्या रोशनने पहिलं षटक हाताळलं होतं, तोच रोशन मात्र तिथे फिल्डिंग करतोय. आणि आमच्या उसाटणे गावातील कोणीही ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी आला असाल तर या मंचावरती आपलं स्वागत आहे. ही स्पर्धा आपली आहे आणि तुमची जागा आमच्या मनामध्ये या व्यासपीठावरती आहे. तर 2 धावा इथून पूर्ण होत आहे. धावसंख्या धावफलक होती 3. हो, बॅटची चेंडू मागे फाईन लेगला. पहिला गडी बाद होतोय. फलंदाज त्या ठिकाणी बाद झालेला आपण बघताय निखिल भोईर. काठे नागझरी आणि बंटी पावशे बामल्ली या दोन्ही आमच्या लाडक्या मान्यवरांना विनंती करतोय की आपण मंचावरती या. आपलं स्वागत आहे. पहिलं यश, पहिला गडी बाद होतोय. निखिल संघर्ष करताना दिसतोय. कुंभारले संघ आधी धावसंख्येचा दुष्काळ त्या ठिकाणी आपण बघतोय. त्यात ही विकेट आलेली आहे आणि धावफलकावरती बघतो आपण एकूण झाल्या त्या म्हणजे 3 धावा झाल्या. 3 वरती 1 विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 1 धाव आली होती. अत्यंत इकॉनॉमिकल बॉलिंग आपण बघितली. विकेट तिथे नव्हता पण रोशनने गोलंदाजी जबरदस्त केली. 5 चेंडू डॉट फेकले आणि तिथे केवळ 1 धाव खर्च केली. यानंतर पागडाचा पाडा वर्सेस तिरंगा 11 शिवकुपरा नागझरी. बॉलिंग मार्क तयार. पुन्हा एकदा गणेश. न्यू बॅटर ओमकार. हा चेंडू फ्लाइंग अवे फ्रॉम द बॉडी, खूप जास्त बाहेर होता. पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या वाईड लाईनच्या बाहेर गेलाय. त्याच कारणास्तव अंपायर सांगतायत हा वाईड बॉल आहे. वाईडच्या आधाराने ही 1 धावफलकावरती येते. धावसंख्या धावफलकावरती 4. आमचे स्कोर डाव्या बाजूला बसलेले निशांत पाटील आणि उजव्या बाजूला सार्थक हजारे. 2 स्कोरर दरवर्षी आम्ही या स्पर्धेमध्ये बघत असतो. हा देखील वेगवान आहे. यावेळेस मात्र पिचिंग खूप चांगली होती. शॉर्ट ऑफ लेंथ होता. गती बरोबर आपण बघतायत. बाउन्स प्राप्त होतोय. या खेपटीवरती गोलंदाजांना खूप चांगला वेग मिळतोय. त्याचबरोबर बाउन्स देखील चांगला आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाज यशस्वी होताना दिसत आहेत. बॉलिंग मार्कवर गणेश पुन्हा एकदा. हो, उडवलाय, पाठवलाय आणि येतो हा गगनभेदी गगनचुंबी आसमानी टोला षटकार. ओमी असल्यानंतर तुमचं मनोरंजन 100% होणार. गतवर्षी ओमीने सगळ्यांना एंटरटेन केलं. भरपूर बक्षिसं त्याला देण्यात आली आणि सातत्याने एक उत्कृष्ट डीजे ऑपरेटर म्हणून त्याची ओळख आहे. सुंदर असं गणपती बाप्पाचं गाणं सादर केलं आहे. 1 तारखेला माघमाई गणपतीचं आगमन होतं आहे. नक्कीच माघमाई गणपतीचंही प्रमाण आपण बघितलं वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळे सगळ्यांना आपण ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देऊया माघमाई गणपतीच्या. बॉल त्या ठिकाणी गेलेला आहे. चेंडू बघूया कधी येतोय. खूप मागे गेलाय. लांब पल्ल्याचा षटकार होता. दरम्यान करण काळान के यांचं आगमन झालेलं आहे. आमचे साथी समालोचक. स्वागत आहे करण.
कालच्या रात्री त्यांचा आवाज आपण ऐकला आणि आयोजकांना त्यांची कॉमेडी इतकी आवडली की त्यांना रिपीट करण्यात आलेलं आहे. तर स्वागत आहे की आताच गौरीपाडाची स्पर्धा कव्हर करून आले आहेत. शेड्यूल प्रत्येकाचं व्यस्त आहे. मग DJ ऑपरेटर असेल, स्कोरर असतील, अंपायर असतील, एका तारखेवरती 4 कामं येत असतात. पण जी आधी तारीख मिळते तिथेच जावं लागतं. कधी तर मिळत नाही, भरपूर कसरत करावी लागते. प्रत्येक कॉमेंटेटर व्यस्त असतो, अंपायर देखील आपल्याला मिळत नसतात. त्यासाठी VRCCने सगळ्याच आधी जवळजवळ 1-1.5 महिना आधी या सगळ्या गोष्टींचं नियोजन केलं होतं. बॅटचे चेंडू मागे गेलाय. ST रक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत. चांगलं ST रक्षण. अशा प्रकारे षटक संपलेलं आहे. दुसरं धावफलकावरती बघतो आपण एकूण झाली ती म्हणजे 10. पहिल्या ओव्हरमध्ये 1च आली होती. या ओव्हरमध्ये षटकार आला, त्यामुळे धावसंख्या आपण बघितली. या ओव्हरमध्ये तब्बल 9 धावा खर्च केल्यात. 1 विकेट या ठिकाणी गमावलेली आहे. कुंभारलीने, ओमकारने कुठेतरी धाडस दाखवलं. दबाव प्रचंड होता. त्या दबावाला झुगारण्यासाठी एखाद्या मोठ्या फटक्याची गरज जरूर होती. तो मोठा फटका आलाय. आत्मविश्वास जरूर मिळाला असेल, पण दुसऱ्या बाजूनेही साथ देणं फार गरजेचं आहे. अविनाश त्या ठिकाणी आपण बघतोय 4 चेंडू त्याने फेस केल्यात. एकही धाव आतापर्यंत आलीने अकाउंट ओपन केले. डॉट चेंडू आल्यानंतर फलंदाजावरती एक मानसिक दडपण येत असतं आणि त्यालाही कुठेतरी ते कमबॅक करण्याचा तो प्रयत्न करतो. आणि त्यात 5 ओव्हरच्या मॅचेस, लिमिटेड ओव्हर असतात. प्रत्येक चेंडू हा फार मौल्यवान असतो. तुमच्याकडे जास्त वेळ नसतो. तर 30 चेंडू असतात. 30 चेंडूमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा करायच्या असतात. त्यात आपण डॉट चेंडू जर बघितले तर तब्बल 8 चेंडू आत्तापर्यंत डॉट गेलेले. 1 षटकार जरूर आला आहे. धावसंख्या 10. धावांची गती 5.00 प्रति ओव्हर मागे. बॉलिंग मार्क त्या ठिकाणी तयार. रोशन ज्याने पहिले षटक हाताळलं होतं तोच रोशन येतोय. यावेळेस चेंडू अलंग द ग्राउंड गेला. स्क्वेअरच्या दिशेने पहिली धाव वेगाने घेतली, पण एकच धाव मिळाली. डीपमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण बघतायत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण सनी होते. VRCC अर्थातच स्वर्गीय हरी मडवी प्रतिष्ठान VRCC उसाडणे. हेमंत मडवी यांनी हे टी-शर्ट पुरस्कृत केले. टी-शर्टचे पुरस्कर्ते आमचे हेमंत मडवी. त्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करूया. हो नक्कीच. कॅच जो पकडेल उसाटणेचा कुठलाही फिल्डर 200 रुपये मिळतील. रायफल बैलाचे मालक गुप्ता पाटील याचकडून. हो हा देखील वेगवान. पहिल्या ओव्हरमध्ये आपण हे चित्र बघितलं. मागचा चेंडू अगदी ओव्हरपीच समोर होता. बॅटची एज लागून गेला होता. त्या ठिकाणी आपण बघितलं स्क्वेअरच्या दिशेने. हा चेंडू मात्र गुड लेंथवरनं टॉस केला आहे. बाउन्सचा खूप चांगला वापर करतात. एक खेळपट्टी अत्यंत टणक आहे आणि उसळणारे चेंडू आपण पहिल्या ओव्हरमध्ये बघितले होते. भरपूर लॉंग रनअप आपण बघतात त्या ठिकाणी रोशनचा. हो यावेळेस मात्र यष्टांच्या मागे गॅदर करता आला नाही. पण बघा रिले कॅच त्या ठिकाणी पकडलेल्या. फलंदाज बाद होतोय. वेग इतका जास्त होता. बॅटची एज लागली. यष्टांच्या मागे विकेट किपरच्या हाताला ब्रश करून चेंडू हवेत गेला. थर्ड मॅनला त्या ठिकाणी झेल विनायक पाटीलने टिपलाय. दुसऱ्या विकेटचं पतन कुंभारलीच्या. ज्यांच्या नावाने स्पर्धा सरपंच चषक. आदरणीय शिवाजीदादा पाटील कार्यसम्राट, कार्यकुशल सरपंच म्हणून ज्यांची नेहमीच ओळख राहिलेली आहे असे सरपंच आदरणीय शिवाजी पाटील यांचं गुणगौरव सांगत असताना DJ ऑपरेटर या गाण्याच्या माध्यमातून न्यू बॅटर मैदानावरती येतोय. त्या ठिकाणी बघतो आपण आतिश दाभणे. पुन्हा एकदा रोशन यावेळेस ड्राईव्ह करतायत. कव्हरच्या दिशेने फील्ड त्या ठिकाणी तैनात आहेत. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा धोका पत्करलाय. थ्रो थोडा उशिराने आलाय. 2 धावा मिळतील कुंभारली संघाला. 2 धावा त्या ठिकाणी आतिशला. एकूण धाव संख्या धावफलकावरती 13 धावा झाल्यात. धावा येत नाही. मागच्या ओव्हरमध्ये एक षटकार आला होता. त्या ठिकाणी आपण बघितलं ज्याने षटकार ठोकला तो ओमकार तो परतला. मैदानावरती आता आतिश अविनाशच्या सोबतीला. अविनाश 1 वरती खेळतोय. 5 चेंडूचा सामना त्याने केलेला आहे. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा रोशन.
यावेळेस मात्र बॉलच बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, त्या ठिकाणी डॉट बॉल येतोय. डॉट चेंडू पहिल्या ओव्हरमध्ये 5 फेकले होते, या ओव्हरमध्ये आपण जर बघितलं तर 2 चेंडू डॉट, म्हणजे 7 चेंडू आत्तापर्यंत त्याने फेकलेले आहेत. खूप चांगली बॉलिंग होते, वेगवान गोलंदाजी होताना आपण बघतोय. पुन्हा एकदा रोशन, हो सुंदर चेंडू होता, उसळला होता, आत आणला होता, बॅकफुटवर जाऊन हलक्या हाताने प्लेस केलं पॉईंटच्या दिशेने. खेळत असताना 1 धाव कंप्लीट करत आहेत. षटक 3रं संपलेले, धावसंख्या धावफलक बघतो आपण एकूण झाली आहे ती म्हणजे 14 धावा. धावांची गती जर आपण बघितली 4.67 प्रति ओव्हर मागे. तीन षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाले ती म्हणजे 14. विकेट गमावले 2. कुंभारली संघ नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना मैदानावरती ज्या पद्धतीने डिसिजन घेतला होता फिल्डिंगचा, त्याच पद्धतीने आपण बघतात गोलंदाजी होते. आत्तापर्यंत बऱ्यापैकी रोखण्यात यश आलंय कुंभारली संघाला. प्रेमला आणले बॉलिंग मार्कवर, हलक्या हाताने प्लेस करतात. पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा इथून फार वेगाने पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जेव्हा मोठे फटके येत नाही, चेंडू जेव्हा मिडल करता येत नाही, तेव्हा कुठेतरी तुम्हाला डिफेन्सिव्ह अप्रोच त्याचा अवलंब करावा लागतो. आणि ज्या पद्धतीने आपण बघतायत की फलंदाज आता मात्र कुठेतरी सिंगल डबल वरती. दरम्यान कुंभारलीचे आदरणीय अशोकजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेले, आपला मी सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. पुन्हा एकदा समोर खेळले होते गोलंदाज, त्या ठिकाणी चेंडू अडवत आहेत. हा डॉट बॉल येतोय. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाली ती म्हणजे 16 धावा झालेल्या आहेत. 4थं षटक प्रगतीपथावरती. बॉलिंग मार्क त्या ठिकाणी प्रेम पाटील. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न, मागे फिल्डर आहेत. चेंडू अडवण्यामध्ये यश आलंय पण व्यवस्थित फर्स्ट अटेम्प्टमध्ये अडवता आला नाही. बायच्या रूपाने धाव अंपायर आम्हाला सांगतायत. संपर्क नव्हता बॅट आणि बॉलमध्ये. 1 धाव येते. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. 2 विकेटच्या मोबदल्यात मैदानावरती कुंभारली संघ प्रथम बॅटिंग करत असताना VRCC उसाडणे. खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपण बघितली. टॉस जिंकल्यानंतर निर्णय किती योग्य आहे ते दाखवत असताना VRCC गोलंदाज. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट गेला सीमारेषे बाहेर. येतो हा षटकार. फलंदाजासाठी आपण बघतोय अविनाश. बऱ्याच वेळानंतर अविनाश खूप चांगल्या पद्धतीने टाइम साधतोय, मिडल करतोय चेंडू. हो स्वीप करण्याचा प्रयत्न, गुडघ्यावरती येऊन खेळायचा प्रयत्न, इम्प्रोव्हायझेशन क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न, पण संपर्क झाला नाही. चांगलं कमबॅक त्या ठिकाणी प्रेमचं षटकारानंतर. धावसंख्या 23. 4थं षटक प्रगतीपथावरती. एकूण चेंडू आपण बघितले या ओव्हरचे झालेले आहेत 5 बॉल. 1 टू गो, लास्ट टू गो. ओ फ्रंट फुटवरती येऊन खेळायचा प्रयत्न, कॉट बिहाइंड त्या ठिकाणी होतात. अंपायरने बोट वर केले, फलंदाज बाद होतोय. अविनाशच्या खेळीचा अंत. जाता जाता प्रेमने आणखीन एक धक्का कुंभारली संघाला दिलेला आहे. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 विकेटच्या मोबदल्यात कुंभारली संघाची धावसंख्या 23.
अविनाशची जागा भरून काढण्यासाठी 4 ओव्हरमध्ये आपण बघताय धाव फलकावरती 23. धावांची गती जर आपण बघितली तर 5.75. टॉससाठी या पुढचे 2 संघात लगेचच यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी होणं गरजेचं आहे. तिरंगा 11 शिवकृपा नागझरी वर्सेस पागड्याचा पाडा. दोन्ही कॅप्टनने लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे. वेळेच्या बाबतीत सगळ्यांनी प्लीज कॉपरेट करा. जरी नाईट स्पर्धा असली तरी देखील सगळ्या मॅचेस वेळेवरती होणं गरजेचं आहे. नागझरीचे कॅप्टन आलेले आहेत. पागड्याचा पाडा लवकरात लवकर संघनायकाने यायचं आहे. अखेरच्या षटकाला प्रारंभ होतोय. बॉलिंग मार्कवर आपण बघतोय समीर पाटील येत आहेत. पहिलाच बॉल डॉट त्या ठिकाणी फेकलेला आहे. डॉट चेंडूंचं पर्सेंटेज या इनिंगमध्ये आपण भरपूर प्रमाणात बघितलं. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण 5 चेंडू डॉट बघितले. हा देखील येतोय यष्टाच्या मागे. इथे काय घडलंय? दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवरती. धावचीची संधी आहे पण तशी स्ट्राईक बदलायची नाही. मला वाटतं तो रूल्स नाही आहे इथे, कारण दोन्ही फलंदाजी त्या ठिकाणी मुवमेंट व्हायला हवी. स्ट्रायकिंग एंडचा बॅटर त्या ठिकाणी अजिबात आला नाही, त्यामुळे अंपायर सांगतायत अशा प्रकारे स्ट्राईक रोटेट करता येणार नाही. त्यामुळे बॅटर त्या ठिकाणी बचावलेले आहेत. हा डॉट बॉल येतोय. समीर आणखीन एक डॉट. बघा डॉट चेंडू आपण बघितले 5 पहिल्या ओव्हरमध्ये होते. दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 होते. तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण 2 बघितले. चौथ्या ओव्हरमध्ये 2 आणि या ओव्हरमध्ये 2. एकूण किती डॉट बॉल आहेत आम्हाला सांगतील आमचे स्कोरर. 14 चेंडू डॉट आलेले आहेत. फ्रंट फुटवरती एसटीची संधी. विकेट किपर क्लोज किपिंग करतात त्या ठिकाणी विकास होते. संधी होती स्टंपिंगची पण ती दवडलेली आहे. हरकत नाही. डॉट बॉल येतो. आणखीन वाईड आहे, माफ करा, ऑफस्टंपच्या बाहेर पिचिंग झाला होता आणि कुठेतरी संधी गमावले. रुपेश भगत यांचं आगमन होतंय. पागड्याचा पाडा संघनायक. तर 500 रुपयांनी एक धाव येते. धावसंख्या धाव फलकावरती आपण बघतो एकूण झाले 25 धावा झाल्यात. अखेरचं षटक प्रगतीपथावरती. हा खूप बाहेर निघालाय. खूप जास्त आउटसाइड दी ऑफ स्टंप आहे. अंबर सांगतात वाईट बॉल आहे आणि त्यांच्या सन्मानार्थ आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. कार्यसम्राट सरपंच आदरणीय शिवाजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेले. साहेबांचं सहर्ष स्वागत. आजचा 5व्या रजनीमध्ये दुसऱ्या पर्वामध्ये VRCC उसाटण्याऐवजी सरपंच चषक 2025. नक्कीच दादांचं या ठिकाणी आगमन झालंय. ओ झेल ड्रॉप झालाय. बघा प्रत्येक कॅच साठी 200 रुपये. रायफल बैलाचे मालक गुप्ता पाटील याचकडून. धावसंख्या धाव फलकावरती बघतो आपण एकूण 27 धावा झाल्यात. यावर्षी एकूण चेंडू आम्हाला सांगतील 4. 2 to go. बघूया 2 चेंडूमध्ये किती धावा येतात, किती धावसंख्येचं टार्गेट इथून सेट केलं जाते. स्कूप करण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय मागे. आउटफील्ड प्रचंड फास्ट. नशिबाची साथ मिळतोय हा चौकार. पिताजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे. स्ट्रेट खेळतात अगदी सरळ. फिल्डर आहेत लॉंग ऑनला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. थ्रो मात्र येतोय थोडासा पुढे. विकेट किपरच्या 3ऱ्या धावेचाही प्रयत्न होईल का? झालाय तिथे पण बघूया. अपील पंचाने स्वीकारलंय. थर्ड अंपायरला या ठिकाणी सॉफ्ट सिग्नल आउट आहे पण थर्ड अंपायरकडे हा डिसिजन सोपवलेला आहे. बघूया आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे त्याचा आपण वापर करूया. आणि अखेरचं फलंदाज बाद आहे. सॉफ्ट सिग्नल अत्यंत योग्य होता पण पंचांनी कुठलाही धोका पत्करला नाही. कुठल्या प्रकारचा रिस्क घेतला नाही. थोडंसं कन्फ्युजन मनात होतं ते दूर करण्यासाठी 3ऱ्या पंचांची मदत घेतली. अशा प्रकारे डाव संपलेला. पहिल्या डावात प्रथम बॅटिंग करत असताना कुंभारली संघाने एकूण धावा केल्या आहेत 33 आणि 34 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे स्वर्गीय हरिमडवी प्रतिष्ठान VRCC उसाटणे संघाला.
फार मोठं नाही आहे, पण शेवटी क्रिकेट आहे, त्यात नाईट क्रिकेट आहे, काही घडू शकतं. अनेक स्पर्धांमध्ये आपण बघतोय की बऱ्याचदा छोटी टोटल मनामध्ये इनसिक्युरिटी निर्माण करत असते. बघूया उसाटणे संघ कशा पद्धतीने प्रत्युत्तर देतोय. टोटल जरूर छोटी आहे, पण तिला चेस करावं लागेल आणि विजयासाठी इथून आपण बघितलं तर 34 धावा करायच्या आहेत. फिल्डिंग घेण्याचा निर्णय अत्यंत योग्य होता. इथे गोलंदाजाने सिद्ध केला. आपण बॉलिंगचं पृथक्करण जर केलं तर पहिल्या ओव्हरमध्ये रोशन अझरने 1 धाव दिली होती. पहिल्या षटकामध्ये एकही विकेट नव्हता. गणेश पाटीलने 9 धावा दिल्या. रोशन अझारी पुन्हा स्पेलमध्ये दुसऱ्या आला, त्याने 4 धावा दिल्या, तिथे 1 विकेट मिळाला. 2 ओव्हरमध्ये त्याने 5 धावा दिल्या, 1 विकेट प्राप्त केल्या. त्याचा इकॉनॉमिकल रेट राहिला 2.50. त्यानंतर प्रेम पाटील 4थ्या ओव्हरमध्ये आला, त्याने 9 धावा खर्च केल्या, 1 विकेट प्राप्त केली. समीर पाटीलच्या ओव्हरमध्ये दुहेरी अंकात धावा आल्या 10. अशा प्रकारे 33 धावा करण्यामध्ये यश प्राप्त झालं कुंभारली संघाला आणि 34 धावांचं टार्गेट इथून पूर्ण करायचं आहे. स्टेल्स टॉस जिंकला तो रुपेश भगत, कॅप्टन ऑफ पागड्याचा पाडा. फिल्डिंग ते करणार आहेत, पेंडिंग. त्याचबरोबर आदरणीय युवराज जाधव साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. RPIचे अध्यक्ष आहेत युवराजी जाधव साहेब, आपलं सहर्ष स्वागत. म्हणजे कुठेही जाऊ नका, नुकताच पहिल्या मॅचचा पहिला डाव संपन्न झाला जिथे यजमान खेळत आहेत VRCC उसाटणे कुंभारली संघाच्या विरुद्ध. कसा असेल दुसरा डाव प्रत्यक्ष धावत म्हणून आपण ऐकणार आहोत. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. बघा यश पाटील जर वनडाऊनला बॅटिंगला आला, कुणाल शिवकर यांच्याकडनं 1000 रुपये यश यायला लागेल. 1000 रुपयाचा सवाल आहे. तर या करूया कॉमेडी बॉक्समध्ये परिवर्तन. योगेश मडवी यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे योगेश. तुमच्याकडनं 500, गुप्ता पाटील यांच्याकडनं वनडाऊनला आले तर 500 रुपये. यश यावत लागेल आणि बघा बक्षीस लागलेलं आणि त्याला पाठवायला हरकत नाही आहे. तर या कॉमेडी बॉक्समध्ये परिवर्तन करूया. आवाज ऐकूया आपण. हे दुनियेचा अत्यंत टॅलेंटेड कॉमेंटेटर करण काळन उर्फ केक यांना ऐकूया द्वितीय सत्रात. च्या गोलंदाजाने कुठल्या गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपये मिळतील. 3000 रुपये माफ करा, पिंटू पाटील याचकडून. तर किरण पाटीलने उसाटणे संघासाठी बक्षीस आले किरण पाटील साहेबांकडनं. 3 षटका ठोकल्यास 1000 रुपये. बरीचशी पारितोषिक आपल्याला जरूर या मॅच वरती लागत असताना पाहायला मिळतात. यजमान खेळत आहे, दॅट्स वाय
ऑफसमचा बाहेर यावेळेचा बॉल जो वेगाने निघून आला विकेट किपरकडे. VRCC उसाटणे आणि त्यांच्या विरुद्ध कुंभारली हे दोन संघ खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कान्हा शेरा ग्रुप कुंभारली यांच्याकडून त्यांच्या टीमला कुंभारली संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. मोठ्या संख्येने दोन्ही संघांचे समर्थक या मॅचचा आनंद घेत आहेत. 4 धावा धावफलकावरती 34चा पाठलाग. फुल लेंथ एज आहे. आउटसाइड एज घेऊन शॉर्ट थर्डचा फिल्डर कव्हर करेल. मिळते तोपर्यंत 1 धाव. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्येचा सध्या आपण विचार केला तर 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आजची या स्पर्धेची 5वी रजनी. सरपंच चषक आदरणीय शिवाजी पाटील साहेब कार्यसम्राट सरपंच उसाटणेचे यांचा सन्मानार्थ आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. दुसऱ्या पर्वामध्ये पहिल्या पर्वाच्या भूतपूर्व यशानंतर पहिल्या षटकामध्ये ओमकार टवलेला आपण पाहत आहोत. फुल लेंथ आहे इथे एज. आउटसाइड एज घेऊन बोऱ्यासारखा गरंगळत बॉल पॉइंट क्षेत्रामध्ये मिळते तोपर्यंत 1 धाव. आणि या एका धावेच्या साह्यानं धावसंख्या पुढेच चाललेली आपण पाहतोय 6 या आकड्यावरती. हंश पाटील आणि प्रेम पाटील. पहिल्या विकेट नंतर खऱ्या अर्थानं कुतूहल असेल कारण 1 डाऊनसाठी बरीचशी पारितोषिकं लागलेली आहेत. पॅव्हेलियनमध्ये ती देखील चर्चा सुरू असेल. प्राइज जिंकायचं की मग आता ही मॅच जिंकायची. मोठ्या संख्येने VRCC उसाटण्याचे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात मंचावरती. फुल टॉस आहे इथे. स्लाइस केल्या बॉलला. पॉइंटच्या फिल्डरने आता चुकी केली. बॉल चला मागे. पहिली धाव पूर्ण झाले. सेकंडचा कॉल आणि 2 धावा सहजरित्या इथे पूर्ण होतील. या 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय 8 वरती. जरूर सुटतील. सावली मैदान. मोहो आणि देसाई. समोर फ्रंट फूट वरती लॉफ्ट करायचं होतं. शेवटचा डॉट आलाय. 34च्या चेस मध्ये VRCC उसाटणे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 8 for none 8ला नाबाद. आणि उद्या जरूर आमचे श्रवण श्रीराम पाटील यांचा वाढदिवस आहे. आणि यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला उद्याच्या देसाईच्या सावली मैदानावरती जी शर्यत पाहायला मिळेल. आई गावदेवी प्रसन्न कुमार विशाल कैलास पाटील उसाटणे. अर्थातच गुप्ता शेठ पाटील यांचा पब्लिक किंग रायफल उद्या आपल्याला पाहायला मिळेल सावली मैदानावर. ओमिया चिरवलीचे कालही ज्यांनी प्रेक्षकांना एंटरटेन केलं. जेव्हा 1 साइडेड मॅचेस असतात तेव्हा फक्त लक्ष असते त्यांच्या डीजे ऑपरेटरकडे कारण त्यांची गाणी ही तुम्हाला जिवंत ठेवतात. या रजनीमध्ये बोर करत नाही. मनोरंजन ज्यांच्याद्वारे आपलं केलं जातं. सो डीजे ओमीचं आजच्या 5व्या रजनीमध्ये सहर्ष स्वागत. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in आमच्या संपूर्ण टेक्निकल टीमचं सुजल, चार्जर, धीरज, राज, साहिल, आदित्य, पवन या सर्वांचं सहर्ष स्वागत. आदरणीय नवनाथजी मडवी सर आणि आदरणीय सँडी जिलाल यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि त्याचबरोबर आदरणीय यशवंत मडवी साहेब या सर्व मान्यवरांचं आम्ही सरपंच चषक 2025च्या 5व्या रजनीमध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. सर्व मान्यवरांना तुम्ही VIP डायसवरती पाहताय. नेक्स्ट मॅच पाकड्याचा पाडा आणि शिवकृपा नागझरी. अक्रॉस द बॅट दिशा दिले. गॅपमध्ये बॉल डिफाईन लेगला. मी दिल्या 4 धावा. प्रेम पाटीलला. VRCC उसाटणेला. कृष्णा बैलाचे मालक प्रमोदजी पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 3000 रुपयांचं कॅश प्राइज. 12 धावा धावफलकावरती. प्रेमचा चौकार. आतिश ओव्हर द विकेटने येत आहेत. थोडा लेट खेळलाय. अपील आहे कॉट बँड विकेटसाठी. बट इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. जो बॉल राईज झाला आतिशचा त्यामुळे थोडासा संभ्रमात आपण बघितलं प्रेम पाटीलला.
स्ट्रायकिंग एंडला ते सर्व मान्यवर ज्यांचं नुकतंच आपल्या मंचावरती आगमन झालेलं आहे त्यांना सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहतात GrameenTennisCricket.in या वाहिनीद्वारे. एज आहे त्यानंतर पाहायला लागला बॉल, एक धाव सहजरित्या मिळते जोपर्यंत हा सेल्फ फॉलो थ्रू मधून गोलंदाज जाईल. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पुढे चालले 13 वरती. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. जबरदस्त बॉलिंग केली पहिल्या डावामध्ये, खास करून पहिलं षटक रोशन हजारी. पॉवर प्लेचं पहिलं षटक 1 धावांचं, फक्त 1 धाव. गणेश पाटील 9 धावा 1 विकेट. रोशन पुन्हा आला 4 धावा 1 विकेट. प्रेम आला 9 धावा 1 विकेट. समीर पाटील लास्ट ओव्हरमध्ये 10 धावा. बॅकफुटला यावेळेला थोडा थांबला, लेट खेळला, शॉर्ट थर्डला फिल्डर. 1 धाव सहजरित्या मिळते. आणि नुकतीच मला माहिती मिळते की अंश 500 षटकार व्हायला 2 षटकार बाकी आहेत. पाकड्याचा पाड्या टीमने टॉस जिंकलाय, ते फिल्डिंग करणार आहेत नेक्स्ट मॅच मध्ये. शिवकृपा नागझरी तुम्हाला बॅटिंग करायचे, दोन्ही संघ तयार राहा. बॅटचा चेहरा उघडलाय, लॉफ्ट करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हर, डाऊन दी बॉल, वेल जस्ट कॅच. पहिला मोरा गारत, पहिला फलंदाज बाद. 14ला पहिला झटका VRCC उसाटनेला. श्रीराम. पहिली विकेट 14 वरती येते आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आलेले आहेत यश पाटील. पारितोषिक येते कुणालजी पाटील यांच्याकडून बॅक टू बॅक, माफ करा कुणालजी शिवकर यांच्याकडून बॅक टू बॅक 360 3,000. मॅनेजमेंटमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका यश पाटील आणि संपूर्ण या VRCC उसाटण्याची राहिलेली आहे. सर्वांची नावं काल देखील आम्ही तुमच्या समोर आणली, आज देखील आणू. आतिश शॉट ऑफ लेंथ हुक केला, गॅप मध्ये बॉल, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पोहोचलाय. फिल्डर चांगली फिल्डिंग, थ्रो चांगला आलाय. 1 धाव 1 धावेच्या साह्याने. धावसंख्येचा आपण विचार केला तर षटक संपन्न 2, 15 धावा, 1 गडी बाद, 18 बॉल, 19 धावांची गरज या मॅच मध्ये VRCC उसाटणीला. पहिली विकेट पडली, 2 षटकांचा खेळ संपत. या मॅच मध्ये बॉल बाकी आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. हा पहिला सामना आपला आजच्या रजनीचा आपल्याला पाहायला मिळतोय VRCC उसाटणे आणि त्यांच्या विरुद्ध कुंभारली. नेक्स्ट मॅच पाकड्याचा पाडा विरुद्ध शिवकृपा नागझरी. नेक्स्ट टू नेक्स्ट उत्तर शिव सचिन अगेन्स्ट बाळेगाव. त्यानंतर कपिल 11 श्री मलंगवाडी त्यांच्या विरुद्ध शिरवली. त्यानंतर आई गावदेवी वेदिका LX 11 खोणी बी आणि त्यांच्या विरुद्ध दावलपाडा. 5व्या रजनीमध्ये 10 संघ खेळत आहेत. दिलेल्या वेळेवरती प्रत्येक संघाने उपस्थित राहा ही सूचना असेल. 18 बॉल 19. बॉलर्स बॅक, यावेळेला बॉल चालला मिड ऑफ मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पुढे आपण पाहतोय 16 आकड्यावरती. संत सध्या डाव चाललाय, पण जर विकेट आले तर कुंभारली संघ या मॅच मध्ये कमबॅक करेल, अन्यथा हे धावा तितक्याच्या माग नाही. 16 सध्या धाव फलकावरती आपण पाहतोय. 17 बॉल 18 धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना VRCC उसाटणीला. ऑफसमचा बाहेर फ्रंट फूट वरती आला, समोर ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, मात्र तो सपशील अपयशी. डॉट बॉल. ओमकार टवलेला या ओव्हरमध्ये आपण पाहतो ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. फ्रंट लाईन बॉलर आहेत कुंभारलीचे,
जर या गोलंदाजाने विकेट काढले, इकॉनॉमिकल बॉलिंग केली तर कदाचित या मॅच मध्ये आपल्याला संघर्ष पाहायला मिळू शकतो. 16 बॉल 18. फुल लेंथ अराउंड द लेग बोल्ड, फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले पहा. फुल लेंथ आला, लेग स्टम्पला बॉल होता, फक्त दिशा द्यायची होती, मात्र ते जमलं नाही. अंश परतला पॅव्हलियन मध्ये. 16ला दुसरा झटका बॉल बाकी आहेत या मॅच मधले. आता ते 15 आणि 15 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायचा आहे. बॅटिंग करत असताना VRCC उच्चाटणीला 18. नवीन फलंदाज मैदानात आतमध्ये इन ॲट नंबर 4 विकास पाटील. या बॅटिंग ऑर्डर मधला महत्त्वपूर्ण फलंदाज आहे विकास. यश आणि विकासला आता पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. जरी ऑन पेपर या धावा छोट्या वाटत असल्या तरी या मॅचमध्ये कधीही काही घडू शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. क्रिकेट इज अ गेम ऑफ ट्रस्ट. सो जरूर इथून विश्वास ठेवून पार्टनरशिप तुम्हाला बिल्ड करावा लागेल, धावा बनवाव्या लागतील. आदरणीय पिंटू पाटील साहेब यांच्याकडून सॅमने कॅच पकडली, त्याबद्दल 500 रुपयांचं कॅश प्राईज या मॅच नंतर त्यांना आपण देऊ. 15 बॉल 18 धावांची गरज आहे. विकास नवीन फलंदाज जो ऑन स्ट्राईक आहे. दुसऱ्या बाजूने ओमकार तवले. ऑन साइडला लॉफ्ट केला, मिड विकेटला फिल्डर थांबलाय. पहिला बाउन्स वरती कव्हर करेल, थ्रो केला जाईल. यशचा प्रयत्न होता पण विकासने यावेळेला जोखीम न घेणं हेच सध्या तरी त्याचं आपल्याला पाहायला मिळालं. बिकॉज जर विकेट आल्या, सिंगलचा साह्यानं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 17 या आकड्यावरती. 17 for 2. 14 बॉल 17 धावांची गरज या मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना VRCC उसाटणीला हे 2 बॉल फार इम्पॉर्टंट आहेत. पूल केलाय, डीप मिड विकेट, फिल्डर येतोय, गॅप मध्ये बॉल पोहोचला, फिल्डर वेल जस्ट कॅच, फलंदाज बाद. मॅच मध्ये कमबॅक कुंभारलीचा. बॉल बाकी 13. यश पाटील बाद. सतराला विकेट पडतात. 3. 13 बॉल 17 धावांची अजूनही गरज आहे. मॅच आता फसले, या मॅचला आता बाहेर काढायचंय. चर्चा सुरू आहे दुसऱ्या बाजूने कुंभारलीचा ओमकार आणि त्याचबरोबर विकेट किपर निखिलची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय रोशन हजारी. अष्टपैलू आहेत या मॅच मध्ये. हा बॉल फार इम्पॉर्टंट आहे. इथून जर मोठा फटका आला मॅचचं मोमेंटम उसाटण्याकडे. इथून जर विकेट आली, डॉट बॉल आला तर मॅचचं मोमेंटम कुंभारलीकडे. स्लाइस केला बॉलला, चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरचा, गॅप मध्ये नो चान्स फॉर फिल्डर. रोशन आला आणि त्याचा बॅट मधून चौकारी आलाय. षटक संपन्न. 3 धावा धावफलकावरती. 21 बॉल बाकी आहेत. 12 आणि 12 बॉल मध्ये 13 धावांची गरज. षटक संपन्न होत आहे. 3 धावा धावफलकावरती. 21 विकेट पडलेले असताना 3. 12 बॉल 13
धावांची आता गरज आहे मॅचमध्ये. मी अगोदरच म्हणालो चौकार षटकार आला मॅचचं मोमेंटम उसाडणीकडे असेल. डॉट बॉल विकेट जर येते मॅचचं मोमेंटम कुंभारलीकडे असेल. ते मोमेंटम सध्या रोशनने खेचलंय. पारितोषिक आलंय त्याच्यासाठी. विकाससाठी पारितोषिक गुप्ता शेठ पाटील यांच्याकडून षटकाराला 500चं कॅश प्राइज. प्रत्येक षटकाराला रोशनसाठी देखील 500चं कॅश प्राइज आहे राजेशजी जितोरे साहेब यांच्याकडून. सो असंख्य पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या रजनीपासून, पहिल्या मॅचपासून. आजच्या 5व्या रजनीचा पहिला सामना. 12 बॉल 13ची गरज आहे. 4th ओव्हरला होईल सुरुवात. बॉलिंग मार्कवरती आलाय निखिल भोईर. वेळ जास्त घेऊ नका. पुढच्या दोन्ही संघांनी तयार राहा. पागड्याचा पाडा फिल्डिंग करणार आहे. शिवकृपा नागझरी बॅटिंग करणार आहे. आपण पॅव्हलियनच्या दिशेने येऊन थांबा. बॅट ऑलरेडी फिरली आहे. बॉल पडलाय त्यानंतर निघून गेलाय विकेट किपरकडे. डॉट बॉल. मजा येईल मॅचमध्ये. डॉट आलाय राऊंड द विकेटने आले. विथ द अँगल आले. पहिला बॉल बाहेर निघणारा जो थेट विकेट किपरकडे. 21 धावा 3 विकेट 11 बॉल 13 धावांची गरज. निखिल इथे अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न. वन मोर डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. राऊंड द विकेटने आले. गुडलेन स्पॉट वरती पडला आणि या बॉलला अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न सपशील अपयशी. 21 धावा धावफलकावरती. 10 बॉल 13 धावांची गरज या मॅच मध्ये. प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये घेऊन येणार आहे कुंभारलीला. बॅकफुट पंच गॅप मध्ये बॉल एक्स्ट्रा कव्हरचा. फिल्डर पोहोचला लॉंग ऑफचा. थोडंसं 1 बॉलने घेतले उचलून आता थ्रो केला जाईल. 2 धावा सहजरित्या मिळतात. 2 धावांच्या सायना धावसंख्या पुढे 23 बॉल बाकी 9 बॉल 11 धावांची गरज या मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना VRCC उसाटणेला यजमान आज 5व्या रजनीमध्ये खेळतात. पहिल्या पर्वाच्या भूतपूर्व यशानंतर VRCC क्रिकेट संघ उसाटणे आयोजित आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. सरपंच चषक. टॉप एज आहे. संधी यावेळेला लॉंग ऑफ. फिल्डर आलाय बरोबर. व्हॉट अ प्ले कॅच. फलंदाज बाद. 23ला चौथा हादरा. बॉल बाकी 8 आणि 8 बॉल मध्ये आता 11 धावांची गरज. आपण सामना बघितला. 23ला 4 विकेट येतात. 8 बॉल 11 धावांची गरज या मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना VRCC उसाटणेला मॅच फसली आहे मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. याच फसलेल्या मॅचला काढण्यासाठी समीर पाटील. गुप्ता शेठ पाटील त्यांचे बंधू. षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक समीर पाटील यांना. 8 बॉल 11. गोलंदाज पुन्हा बॉलिंग मार्कवरती तयार होतात. निखिल भोईर जण अगोदर विकेट काढले. 4 बॉल मध्ये फक्त 2च धावा दिल्यात. बॅकफुटला कट करतोय समीर. कव्हरला बॉल चालला मागे. पहिली धाव वेगाने पूर्ण. सेकंडचा कॉल आहे. रनआउटची संधी नसेल कारण तितकासा वेळ मिळालाय. त्यामध्ये 2 धावा. 2 धावांच्या सायना धावसंख्या 25 बॉल बाकी 7 बॉल 9. शेवटच्या ओव्हरमध्ये 6 पेक्षा जास्त धावा राहिल्या तर काही घडू शकतं. त्यासाठी आता समीर पाटील या बॉलवरती चान्स घेईल की या मॅचला शेवटच्या षटकामध्ये फिनिश करण्याचा प्रयत्न करेल. पाहूयात. शेवटचा एक बॉल. निखिल पुन्हा बॉलिंग मार्कवरती. समीर पाटील स्ट्रायकिंग एंडला. 7 बॉल 9. लॉफ्ट केला रडार मध्ये. बॉल लॉंग ऑन. हवाई यात्रेसाठी समीर पाटीलने पाठवलाय. 6 धावसंख्येकरिता आलेला षटकार. मॅच मध्ये समीकरण 6 बॉल 3 धावांची गरज.
पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ उसाटणे आयोजित सरपंच चषक 2025 चे दुसरं पर्व, दुसऱ्या पर्वाची 5वी रजनी, 5व्या रजनीचा पहिला सामना, दुसरा डाव. 4 षटकांचा खेळ संपलाय. VRCC उसाटणे चेस करतात 34 ला, डाव फलकावरती 31. काय फटका आला, बॅटचा चेहरा उघडला आणि लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. अंडर प्रेशर मैदानाच्या आतमध्ये समीर पाटील आलाय आणि त्याच प्रेशरला रिलीज करणारा हा नेत्रदीपक षटकार. 6 बॉल 3 धावांची गरज. षटकार आला तर राजेची जितुरे साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज फलंदाज रोशन हजारीला, जो ऑन स्ट्राईक आहे सध्या. लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती समाधान ठाकरे. नावात समाधान आहे, पण कुंभारलीचा प्रेक्षकांना समाधान देण्यासाठी त्याला 6 बॉल 3 धावा डिफेंड करायच्या आहेत. अवघड टास्क. ही टास्क कंप्लीट केली तर जरूर विजय, अन्यथा सध्याचं मॅचचं मोमेंटम उसाटणे संघाकडे. लॉंग ऑन डीप ठेवलंय. ऑन साईडला आपण पाहतोय, त्याचबरोबरीने मिड विकेट, त्याचबरोबरीने आपण बघितलं तर फ्लाय स्लिपला फिल्डर, शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सिली मिड ऑफ, लॉंग ऑफ, डीप कव्हर. बॉल तयार. समाधान. 6 बॉल 3. पहिला बॉल ऑन साईडला टर्न करायचा होता. समीर आलाय अर्ध्या विकेट पर्यंत. यावेळेला त्याची विकेट जाणार नाही, अशा पद्धतीने धाव नाही. काही क्षणापुरता कुंभारलीच्या प्रेक्षकांचा जो आवाज आलाय, तो आवाज जर पुन्हा आता त्यांना करायचा असेल तर समाधानला चांगलीच बॉलिंग करावी लागेल. पाहुयात घरच्या मैदानावरती गुलाल उधळला जाईल VRCC उसाटणे कडून की मात्र इलाका तुम्हारा और धमाका मारा. कुंभारली हेच सांगणार आपल्याला मॅच नंतर. 31 ला 4 हे संपूर्ण सध्या मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. VIP डायस मध्ये चर्चा या मॅचची देखील ते करतात की सामना कशा पद्धतीने पुढे चाललाय. यस अंपायर, काही चर्चा जरूर सध्या सुरू आहे. AJ सर, TV अंपायरची मदत स्ट्रायकिंग एंडला. येस, स्टंपिंगसाठी आपण चेक करूयात. एकतीस धावा धावफलकावरती. 5 बॉल 3 धावांची गरज आहे. मॅच अभी भी बाकी आहे. सामना अजूनही बाकी आहे, कारण सध्या आपण बघितलं तर गोलंदाज जो आलाय समाधान ठाकरे कॉन्फिडेंटली दिसतोय. पहिला त्याचा डॉट बॉल आलेला आहे रोशन हजारीच्या अगेन्स्ट. मात्र एक फटका जो या मॅचला कंप्लीट करणार आहे, पण तो येईल की इथे मात्र वारंवार डॉट बॉल येतील, विकेट येतील आणि या मॅचमध्ये कुंभारली संघ पुढे येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. सध्या फील्ड पोझिशन पुन्हा विकेट कीपर यस्टरना खेटून फ्लाय स्लिप, शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, सिली मिड ऑन, सिली मिड ऑफ, लॉंग ऑफ, डीप कव्हर. आताला बॉल पूल कॅच ड्रॉप. ही कॅच किती महागात पडेल. थ्रो खराब. एक धाव मिळते. कॅच होती, कॅच सुटली, रनआउटची संधी तीही गमवली. धाव मिळते 1. टोटल स्कोर सध्या 32. बॉल बाकी 4. 2 धावांची गरज. ॲक्शन रिप्ले पास. कॅच होतीच. हातामध्ये बॉल आलाय म्हणजे कॅच तुमची होतीच. कॅच ड्रॉप झाली, त्यानंतर थ्रो खराब, जो गोलंदाजाला कव्हर करता आला नाही आणि तिथे एक धाव पूर्ण होत असताना 4 बॉल 2 ची मॅच. नाराज आहे सिलेमिडॉनचा फिल्डर ओमकारकडून एक कॅच ड्रॉप झालेली आहे. बॉलिंग चांगली केली. आता समीर स्ट्रायकिंग एंडला, षटकाराने मॅचला खेचले. 4 बॉल 2. ओहो, समोर टाकलाय बॉल, चाललाय शॉर्ट फाईन लेग मध्ये. एक धाव.
बॉल पकडणं फार गरजेचं आहे, कारण धावांची इन्व्हेस्टमेंट फक्त कमी, अंपायरचा सिग्नल बायज. एक्स्ट्राची 1 धाव, स्कोर इज लेवल. 3 बॉल 1. मॅच क्लोज आहे. जर तो षटकार नसता तर बरंच काही बाकी असते या मॅचमध्ये. जर तरला कॉमेंट्री बॉक्समध्ये महत्व आहे, मैदानाचा आत नाही. 33ला 4. रोशनकडे पुन्हा स्ट्राईक. गोलंदाज पुन्हा समाधान. बॉल बाकी आहे 3. 3 बॉलमध्ये 1. काही चर्चा समीरने केली आहे. पुन्हा तेच फील्ड पोझिशन. मिड विकेट डीप, लॉंग ऑफ डीप, डीप कव्हर. उर्वरित इनफिल्डमध्ये फिल्डर. समाधान. 3 बॉल 1 धाव. क्लोज झालेत फिल्डर. प्रेशर ऑन बॉलर. ऑल ऑफ केला फिल्डर डीप मध्ये. षटकार की कॅच? षटकार. मॅच फिनिश. अभिनंदन. आणि आयवा झेल टिपलाय प्रेक्षकांनी. आपण या मंचावरती आपले सहर्ष स्वागत. अभिनंदन. VRCC उसाटणे. 47